ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत फ्लावर पैंजण. यासाठी आपण घेतलेले आहेत व्हाईट पर्ल्स 3 मिलीमीटर साईजचे. नायलॉन वायर आपण वापरतोय 0.11 मिलीमीटर थिकनेसची. आपण निडल साईज घेतलेली आहे 12 आणि डेकोरेशनसाठी सीड बीट घेतलेले आहेत आपण 11/0 साईजचे. तर आपण इथे सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून. 3 मिलीमीटर साईजचे मोती आहेत हे. त्यांचं एक फूल तयार करून घेतलंय आपण आणि त्याला गाठ मारून तो धागा आपण सिक्युअर करून घेतला. थोडा लांब तोडून घेतला आणि मग सुई बाजूच्या मोत्यांमधून पास केली, म्हणजे तो धागा आपला सिक्युअर झाला. आता हे जे आपलं एक फूल आहे त्याला आपल्याला एक वेल जोडायची आहे, म्हणून आपण सुईमध्ये घेतलेत 6 मोती. ह्या 6 मोत्यांनी आपण एक फूल दुसऱ्या फुलाला जोडणार आहोत. तर हे एक फूल दुसऱ्या फुलाला जोडण्यासाठी आपण सुरुवातीला सुईमध्ये 6 मोती घेणार आहोत. तर अशा 6 मोत्यांची एक लाईन, एक वेल तयार झालेली आहे 2 फुलांना जोडण्यासाठी. आता या 6 मोत्यानंतर आपल्याला एक फूल तयार करायचंय, म्हणून त्यासाठी आपण सुईत घेतले 4 मोती. ह्या 4 मोत्यांचं आपण एक फूल तयार करणार. ते कसं, तर 4 मोती जेव्हा आपण दोऱ्यात टाकणार तेव्हा आपल्या पहिल्या मोत्यामधून सुई रिव्हर्स डायरेक्शननी पुन्हा बाहेर काढणार. पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्या धाग्याला ओढून घेतलं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक फूल भेटणार आहे 4 मोत्यांचं अशा प्रकारे. तर अशीच आपण फुलं तयार करणार आहोत. 4 मोत्यांचं एक एक फूल करणार आणि त्यांच्यामध्ये 6 मोत्यांची वेल ठेवणार. तर आपलं फूल तयार झालंय. आता त्यानंतर आपण 6 मोत्यांची इथे वेल तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा 4 मोती टाकून त्यांचं फूल तयार करून घेणार आहोत. तर अशी आपली फुलानंतरची 6 मोत्यांची वेल तयार झाली आणि हेच पॅटर्न आपण करून आपल्याला जेवढ्या लांबीचं आपलं पैंजण हवंय तेवढ्या लांबीचं आपण हे करणार आहोत. आपण जनरली 9 किंवा 10 इंचेस एवढ्या लांबीचं आपलं पॅटर्न करत असतो कोणत्याही पैंजणचं. लूज हवं तर आपण 10 इंच करतो आणि जर आपल्याला थोडंसं घट्टपणे बसणारं हवंय तर ते आपण करतो 9 इंचेस साईजचं. तर आज आपण हे जे पॅटर्न करत आहोत ते 9 इंचेस साईजचं करणार आहोत. तर अशीच आपण ही वेल आपली वाढवत जाणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात पैंजण हे आपण नेहमी चांदीचे बघतो, सोन्याचे बघत नाही. का बरं? कारण चांदी हा धातू थंड आहे जो शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो, तर सोने हा धातू उष्ण आहे. त्यामुळे पैंजण हे नेहमी चांदीचे असावेत असे आपल्या परंपरेनुसार चालत आलेले आहे. तसेच चांदी शरीराच्या सतत संपर्कात राहिल्याने त्वचा संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते अशी एक मान्यता आहे पूर्वीपासून, आणि त्यामुळेच आपल्याकडे पैंजण घालण्याची परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर इथे आपली लांबी झाल्यानंतर शेवटच्या मोत्यांमध्ये आपण कड्या फसवून घेतो. तर ह्या कड्या आपण आज सिल्वर कलरच्या वापरलेल्या आहेत आणि 2 कड्या 2 टोकांच्या मोत्यांमध्ये आपण लावून घेतल्या आणि त्यातल्या एका कडीत आज आपण लॉबस्टर हुक लावत आहोत, जे की दिसायलाही छान आणि वापरायलाही सोपं जातं. अशा प्रकारे आपण पैंजण पायात घातल्यावर ते हुक लावून घेणार आणि असं हे आपलं तयार झालेलं आहे अगदी सिंपल व्हाईट कलरच्या पर्ल्सचं फ्लॉवर पैंजण, ज्यामध्ये आपण प्रत्येक फ्लॉवरच्या मध्ये, प्रत्येक फुलाच्या मध्ये एक वेल तयार केलेली आहे. आता हे पैंजण असंही अतिशय सुंदर दिसतं. आपला जेव्हा नाजूक सिंपल ड्रेस असतो तेव्हा त्या सिंपल ड्रेसला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी, लुक कंप्लीट करण्यासाठी आपण हे एवढं असं सिंपल पैंजण वापरू शकतो. पण आपल्याला जर त्यामध्ये अजून थोडंसं मॅचिंग एलिमेंट हवाय तर आपण त्यामध्ये आता त्या प्रत्येक फुलांच्या सेंटरला एक सीड बीड लावून घेणार आहोत, जो आपला छोटा मणी असतो, ज्याची साईज आपण इथे घेतलेली 11/0 आणि हा पिंक कलरचा आपण वापरतोय. डार्क पिंक कलर आपण घेतलाय. तर तो एक मोती घेतला,
सुईमध्ये सुई आपण आपल्या एका मोत्याच्या एका मण्यातून बाहेर काढली आधी आणि मग तो मोती घेऊन त्याच्या अपोजिट साईडच्या मण्यामधून सुई आपण बाहेर काढली. ह्यामुळे आपला हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे तो त्या फुलाच्या सेंटरला फिक्स झालेला आहे. अशीच फुलाच्या सेंटरला एक एक मोती फिक्स करण्यासाठी आपण वेलांच्या मोत्यांतून सुई पुढे पुढे पास केली आणि पुन्हा आपण ती सुई आपल्या फुलापर्यंत आणली. फुलाच्या एका मोत्यातून ती सुई पास केली आणि मग त्या सुईमध्ये आपण घेतला एक सीड बीड, छोटा, अगदी छोटा असा मणी आणि मग ती सुई अपोजिट साईडच्या त्याच्या विरुद्ध दिशेच्या मोत्यामधून आपण पुन्हा बाहेर काढली. म्हणजे अशा प्रकारे आपला तो छोटा मणी त्या फुलाच्या सेंटरला मध्यभागी फिक्स होत आहे दरवेळेस. आणि असं करत करत आपण ही पूर्ण चेन आपण कंप्लीट करणार. म्हणजे आपल्या प्रत्येक फुलामध्ये आपण आपला गुलाबी रंगाचा मणी लावून घेत आहोत. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण अशीच मोत्यांची वेगवेगळी दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो. जे आपले परंपरागत दागिने आहेत त्यांची नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक अशी सगळ्या प्रकारची आपण डिझाईन्स बघतो. हे डिझाईन जर आपल्याला आतापर्यंत आवडलंय तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की जशी आपण कृषी सिरीज नंतर पैंजण सिरीज सुरू केली त्यानंतर आपल्याला पुढे ह्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये कोणत्या दागिन्यांची सिरीज बघायला आवडेल. कारण आपण जेव्हाही एखाद्या दागिन्याची सिरीज करतो आपण त्यामध्ये त्या सिरीजमध्ये त्या दागिन्याची एका दागिन्याची 10 वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो. जशी आपण ठुशीमध्ये सुद्धा ठुशीची 10 डिझाईन्स बघितली, पैंजणमध्ये सुद्धा बघणार आहोत. तर आपले हे जे डिझाईन्स आहेत सगळे त्या सगळ्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. म्हणजे आपल्याला ते जाऊन बघता येईल. तर नक्की बघून घ्या, सगळ्यांना आवडतील, घरच्या घरी करता येतील अशी सगळी डिझाईन्स आहेत. तर इथे आपलं हे छानसं फुलांचं पैंजण तयार झालेलं आहे. आपल्याकडे जर एखादा मॅचिंग ड्रेस असेल तर त्याचा लुक कंप्लीट करणारं असं हे नाजूक फुलांचं पैंजण आज आपण तयार केलंय. आणि अशीच डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओळखीच्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे एवढं सुंदर पायात घातल्यावर एवढं सुंदर दिसणारं पैंजण आपण घरच्या घरी करू शकू. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या भागात कोणतं डिझाईन असेल बरं?